आपण अनेकदा घुबड हा शब्द मूर्खाचा संदर्भ देण्यासाठी वापरतो, पण तुम्हाला माहित आहे का की घुबडांची गणना बुद्धिमान पक्ष्यांमध्ये केली जाते. हा पक्षी हुशार आहे, तसेच खूप रहस्यमय देखील आहे. घुबडाला लक्ष्मीचे वाहन मानले जाते. असा हा पक्षी शिकारीसाठी रात्रीच्या वेळी भटकतो आणि आपली शिकार पकडतो. त्यामुळे त्याला नाईट किलर किंवा सायलेंट किलर असेही म्हणतात. चला तर या घुबड रहस्यमय पक्ष्याबद्दल आणखी माहिती पाहू. घुबड हा अतिशय हुशार आणि वेगवान पक्षी आहे. घुबडांच्या प्रजाती जवळजवळ सर्व जगामध्ये आढळतात. घुबड या पक्ष्याचे मुख्य खाद्य म्हणजे साप, उंदीर, गिलहरी, कीटक, सरडे, बेडूक, उंदीर, लहान पक्षी हे आहे. घुबड आपला शिकार थेट गिळतात. कधी कधी मोठे घुबड लहान घुबडांनाही खातात. घुबडाचे 2 पाय, 2 मोठे व गोल डोळे, 2 लांब पंख, आकडी चोच आणि एक लहान शेपटी असते. ते त्यांचे डोळे हलवू शकत नाहीत. डोळ्यांऐवजी ते त्यांची मान फिरवतात. त्यांची मान सुमारे 180 अंशांनी फिरवू शकतात. घुबडाच्या शरीराची रचना अशी असते की त्याचे संपूर्ण शरीर पंखांनी वेढलेले असते. त्यामुळे त्याला शिकार करणे सोपे जाते. हवेत उडताना किंवा प्राण्याची शिकार करताना घुबड आवाज करत नाहीत. घुबड दिवसा झोपतात आहे, जो निळा रंग पाहू शकतो. हे पक्षी कळपात कधीच राहत नाहीत. त्यांना एकटे राहायला आवडते. घुबड क्वचितच स्वतःचे घरटे बांधतात. ते मुख्यतः इतर पक्ष्यांनी सोडलेल्या घरट्यात राहतात. ते सुमारे 1 ते 14 अंडी घालतात. महाराष्ट्रात घुबड पिंगळा या नावाने ओळखले जाते. महाराष्ट्रात आपण घुबडांबद्दल अनेक अंधश्रद्धा ऐकतो. घुबड हे भूताचे प्रतीक आहे. या पक्ष्याला पछाडलेले, भूतांचे वाहन किंवा भूतांचा मित्र असेही म्हटले जाते. महाराष्ट्रातील काही गावांमध्ये एखाद्या व्यक्तीच्या घरावर घुबड बसले किंवा घुबडाचा आवाज केला तर त्या घरामध्ये काहीतरी वाईट घडते किंवा त्या घरात राहणारी व्यक्ती देखील मरते असा गैरसमज पाहायला मिळतो. धन्यवाद.